टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। खरंच खूप हॅपी आहे। माझ्या पाठी आई बाबांनी, माझ्या टीचर्सने आणि माझ्या आजूबाजूला असणारा माझा एन्व्हायरमेंट खूप चांगला होता। चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये चांगला माणूस घडतो आणि या सगळ्यांचा रिझल्ट म्हणजे माझा जो 10चा रिझल्ट आला तो। आपण जर बघितलं तर त्यासाठी माझे आई बाबाच मी पुन्हा सांगणार, कारण की त्यांनीच मला खूप सपोर्ट केला। आता आगरी समाजात काय असतं, कसं खूप आता मूव्ह होत चाललं आहे, इव्हॉल्व होत चालला आहे समाज, आणि त्यामध्ये ह्या दोघांनी मला खूप हेल्प केलं, खूप सपोर्ट केलं आणि त्यामुळे आगरी असूनसुद्धा आय वुड लाईक टू से की आय स्कोर 98। तू कशी मेहनत घेतली आणि पुढे तुला काय व्हायचं? मेहनत म्हणजे डे 1 पासून कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आपण, आणि मी ते ठेवण्याचा प्रयत्न केला। प्लस लेक्चर्समध्ये चांगलं अटेन्शन आपल्याला हवं ते पण दिलं, आणि आता मी आय एस्पायर टू बी अ डॉक्टर, सो आय एम प्रिपेअरिंग फॉर नीट 2027। 90% तुला सुद्धा मिळाले, काय तुझ्या फिलिंग्स आहेत? मला खूप आनंद होतो, सगळ्यांचा सपोर्ट होता, सगळे अभ्यास नीट केला वगैरे आणि सगळ्यांनी सपोर्ट केला तसा ह्याच्यामध्ये अराउंड। पुढे जाऊन तुला काय व्हायचं? मलाही डॉक्टर व्हायचं, मी नीटची तयारी करते। आगरी समाज अतिशय प्रभावी आणि होतकूर होत चाललेला आहे। तुम्ही बघत असाल, आगरी समाजाच्या मुलं असतील, मुली असतील, मग ते कीर्तनकाराच्या माध्यमातून असू दे, शिक्षणाच्या माध्यमातून असे, कोणी कीर्तनकार झाले, कोणी डॉक्टर झाले, कोणी वकील झाले, कोणी IAS ऑफिसर झाले। त्याचप्रमाणे आपल्या कल्याण ग्रामीणमध्ये सोनारपाडा येथे राहणारी माझीच नातेवाईक, माझीच मुलगी आहे, भाचीची मुलगी आहे, आणि तिला आज 98% मार्क मिळाले। काटई येथील मुलगी माझी, ही पण माझीच मुलगी आहे, आमच्या मुलीची मुलगी आहे, तिलाही 90% मार्क मिळाले। दोन्ही मुली हुशार आहेत, प्रचंड असा अभ्यास करत होती। रात्री 2 वाजता उठून त्या दोघी अभ्यास करत होत्या आणि अफाट अशी मेहनत करून आज एकीला 98% मार्क मिळाले, एकीला 90% मार्क मिळाले। आमचं संपूर्ण कुटुंबाचा त्यांना पाठिंबा आहे। माझे ते बहीण आहे, इकडे पण बहीण आहे, माझी मुलगी आहे, असं सर्व कुटुंब आमचा परिवार आहे, आणि आज आनंद गगनाला मावेल असा त्या दोन्ही मुलींनी यश निर्माण केलेलं आहे। आणि त्याच्यातलं माझ्या सख्या भाच्याची आज हालत पण आहे, आणि हल्दीमध्ये आम्ही त्यांचा सत्कार करतो, हे आम्हाला अजून आनंद झालेला आहे। मी त्यांना मनापासून कल्याण ग्रामीण असेल, डोंबिवली विधानसभा असेल, आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असेल, खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, यांच्या वतीने आम्ही त्यांना भरभरून शुभेच्छा देतो। सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। त्यांना असंच यश निर्माण हो, त्यांना जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही सर्व तत्पर आहोत।